वाहन चालकांनी हेल्मेटचा वापर करून वाहतुकीचे नियम पाळावेत असे आवाहन सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी केले आहे। जालन्याच्या जुनामोंढा भागात व्यापाऱ्याला मारहाण करून 12,50,000 रुपयाची लूट करणाऱ्या 5 आरोपींना पोलिसांनी अटक केली होती। जालना स्थानिक गुन्हे शाखा आणि सदर बाजार पोलिसांनी संयुक्त कारवाई करत 6,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। 27 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजेच्या दरम्यान व्यापारी घनश्याम अग्रवाल हे जुनामोंढा परिसरातील गुरुमुख होजियारी कापड दुकानाजवळ असताना 4 अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला। आरोपींनी त्यांच्याकडील 12,50,000 रुपयाचा रोख रक्कम लुटून नेली। या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। पोलिसांनी तपास सुरू करत आरोपींचा मागा घेतला। त्यानंतर त्यांना जेरबंद केलं। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे गोपाल गणेश गायकवाड, सुनील पवार, सुमित उर्फ ओम शैलेश डुरे, कैलास उर्फ राजू गायकवाड, सचिन जाधव अशी आहे। आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून लुटलेले 6,30,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। वाहन चालकांनी हेल्मेटचा वापर करून वाहतुकीचे नियम पाळावेत। वाहन चालकांनी आगामी 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर वाहन चालकांनी विशेषतः दुचाकी लोकांनी हेल्मेट वापरावेत। सोबतच वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत असे आवाहन सदर बाजार पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी आज दिनांक 30 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान दिली आहे। आज दिनांक 27/12/24 ला जवळपास 9:15च्या सुमारास काही अज्ञात आरोपितांनी यातील फिर्यादी यांना जबरी मारहाण करून त्यांच्याकडून जवळपास 12.5 लाख रुपयांची बॅग हिसकावून जबरी चोरी केली होती। त्याप्रमाणे पोलीस स्टेशन सदर बाजार येथे गुन्हा दाखल आहे। यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या एलसीबी आणि पोलीस स्टेशन सदर बाजार यांच्या टीम कार्यरत होत्या आणि त्यानुसार सर्वप्रथम आपण 2 आरोपी अटक केले आणि नंतरही बाकीचे उर्वरित 3 आरोपी आपण अरेस्ट केलेले आहेत आणि त्यांच्याकडून जवळपास 5 लाख रुपये रोख रक्कम आणि इतरही अशी मोबाईल, मोटरसायकल वगैरे असा पूर्ण मिळून 6,30,50 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। यामध्ये एलसीबी ची टीम आणि सदर बाजार टीम यांनी संयुक्त कारवाई केलेली आहे। एकूण किती आरोपी? एकूण आपण 5 आरोपी पकडलेले आहेत आणि तपास चालू आहे। तपास महिला पोलीस उपनिरीक्षक श्री शिंदे मॅडम करत आहेत। नागरिकांना काय आवाहन? हो, नागरिकांना आव्हान आहे की असे काही तुम्हाला सध्याच्या दिवसांमध्ये काही घटना घडल्या तर तात्काळ पोलीस स्टेशनला या आणि काही माहिती असल्यास पोलिसांना कळवावी। त्याचप्रमाणे आगामी 31 डिसेंबरच्या अनुषंगाने नागरिकांना विनंती आहे की आपण वाहनांमध्ये हेल्मेट, त्याचप्रमाणे जे ट्रॅफिकचे जे रूल्स आहेत ते पालन करावे।